ठेवलेली आहे अमीर खुसरोने. अलाउद्दीननं ज्यावेळेस चितोडवर आक्रमण केलं, अलाउद्दीनवर चितोडवर आक्रमण का केलं ह्या मागचा हेतू सर्वांना माहिती आहे, प्रचलित आहे. ह्या मलिक काफूरची एक वेगळी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हा मलिक काफूर समलिंगी होता आणि अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलंय किंवा समकालीन इतिहासाच्या अशा नोंदी आहेत. म्हणून बाजीराव सारख्या महान पराक्रमी बलाढ्य योद्ध्याचं चारित्र्य हनन सरळ सरळ करण्यात आलं आणि फिरोजशाह तुगलकानं असं हुकूम दिला, हे बेट जे आहे ना हे रक्तानं बुडवून काढा. बाप, असं इतिहासात लिहून ठेवलंय. शिखांचे जे गुरु होते, गुरु तेग बहादूर, जेव्हा काश्मीरमधल्या लोकांना जबरदस्तीनं बाटवलं जात होतं, तिथल्या लोकांचा जबरदस्तीनं धर्म बदलवला जात होता, ती लोक हवालदिल झाली आणि गुरु तेग बहादुरांकडे आली. गुरु तेग बहादुरांना सांगू लागली की आम्हाला जबरदस्तीनं बाटवलं जातंय, आम्हाला जबरदस्तीनं मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जातोय. तर त्या जल्लादानं त्याचे हातपाय तोडले, त्याचं छाती फोडली, त्याच्या पोराची, 4 वर्षाच्या पोराची, त्याचं हृदय काढलं आणि बंदा सिंग बहादुरांच्या तोंडात कोंबलं. बापरे. परत सांगितलं, बंदा सिंग 5 विभाग पडले आणि त्यांच्या 5 शाह्या निर्माण झाल्या. अच्छा. म्हणजे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बेरीजशाही, 3 शाह्या प्रस्थापितपणे राज्य करत होत्या. महाराष्ट्रातल्या लोकांनी गुलामी स्वीकारली होती, कारण भाल्याच्या टोकाला अडकवलं आणि त्याची विजयनगरमधून मिरवणूक काढली. म्हणजे ज्या विजयनगरमधून हा राजा हत्तीमधून फिरला होता, घोड्यावरनं फिरला होता, त्या विजयनगरमधून अली आदिलशाहने ह्या राजाचं मस्तक भाल्याच्या टोकाला बांधलं, तिच्या तोंडाला अशा ठिकाणी बसवलं, म्हणजे आजच्या काळात जर सांगायचं झालं ड्रेनेजच्या तोंडाला त्या राजा रामरायाचं मस्तक बसवलं. कारण का, तर त्या राजा रामरायाच्या तोंडातनं मलमूत्र व्हायला जाईल. बापरे. एवढी विटंबना त्या राजाची केली. म्हणजे त्यांना एक संदेश द्यायचा होता, जर हिंदूंनी जर राजा होण्याचं जर स्वप्न पाहिलं, सत्ता स्थापन करण्याचं जर स्वप्न पाहिलं, तर त्याची अवस्था काय होईल तर ती, हा संदेशच त्यांना द्यायचा. म्हणून आम्ही आज जे शिवाजी महाराजांना जे ग्रेट मानतो, त्याचं कारण आज आपण जो पॉडकास्ट इथं घेऊ शकतो, त्याचं कारण शिवाजी महाराज. शिवशंभू विचार मंच एक असं आम्ही असं काम करतो की ऑलराइट पीपल, पुन्हा एकदा वेलकम बॅक टू द P3 पीपल प्रतीक अँड पॉडकास्ट. आणि पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. आणि आज जसं आपण सर्वांना माहिती आहे की आत्ताच आपण राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सर्वात मोठा सोहळा साजरा केला आहे आणि दिस इज द मंथ ऑफ हिस्ट्री. आणि भरपूर सारे आपण इतिहासामधले टॉपिक्स कव्हर केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित जे आहेत, जे फॅक्ट्स आहेत, ते डॉक्युमेंटेशन आहेत, ते आपण ऐकले. आणि त्याच संदर्भात आज आपल्यामध्ये आले आहेत माऊली आहेत, जे की तेही आहेत एक हिस्ट्री स्टुडंट आणि भरपूर काही नवीन गोष्टी आपल्याला त्याचा उलगडा या ठिकाणी करणार आहेत. सो माऊली दादा, पुन्हा एकदा तुमचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. सो खूप बरं वाटतंय की तुम्ही या ठिकाणी आलात ऑन द प्लॅटफॉर्म P3. आणि आजचा टॉपिक असणार आहे की वाय शिवाजी इज ग्रेट. आपण वारंवार ऐकतो, आपल्याला माहित आहे, पण खूप जणांना माहित नाही, जे आउटसाइड महाराष्ट्रीयन्स, आउटसाइड इंडिया जे लोक राहतात, की आपण त्यांना आपलं प्रेरणास्थान का मानतो एवढं, की वाय वी कॉल हिम ग्रेटेस्ट ऑफ द ग्रेट. त्याचे आज उलगडा आज दादा करणार आहेत. सो आपण ह्या पॉडकास्टची सुरुवातच अशी करूया की महाराजांचा जन्म आपल्याला माहित आहे, पण त्याच्या आधी काय चाललं होतं, जेणेकरून एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन आलं, एवढं मोठा चेंज आला. ह्याचं कारण जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला शिवाजी महाराजांना आत्ताच्या काळात आणून आणि त्या परिस्थितीवर त्याचं वर्णन करून चालणार नाही. मी शिवाजी महाराजांना नेहमी युगपुरुष असं म्हणतो. त्याचं कारण असं की शिवाजी महाराजांनी अन्याय अत्याचाराचं हे युग बदलून एक पारतंत्र्याचं युग घालून स्वातंत्र्याचं युग निर्माण केलं. घडलं असं, शिवाजी महाराजांना का वाटलं मी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालावं, का शहाजीराजांना वाटलं मी स्वराज्य हे माझं स्वप्न आहे, की ज्यांना आपण शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक म्हणतो,
यासाठी इतिहासाची पानं तुम्हाला पलटावी लागतात आणि तुम्हाला थोडं नाही तर जवळपास 700-750 वर्ष पाठीमागे जावं लागतं. बापरे, 750 वर्ष आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर इट गोज टू 1200-1300. 1200-1300 आहे, पण त्या अगोदर सुद्धा अरे बापरे. इसवी सन 7व्या शतकापासून तुम्हाला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. कारण इसवी सन 700 शतकाच्या अगोदर पण या भारतावर अनेक आक्रमणं झाली होती. पण मोहम्मद बिन कासिमचं जे पहिलं आक्रमण या भारतावर झालं तेव्हापासून भारतातल्या आक्रमणाची एक पद्धतच बदलून गेली. कारण ते आक्रमण फक्त सत्ता स्थापन काबीज करण्यासाठी नव्हतं, ते जबरदस्तीनं ह्या भारतात राहणाऱ्या लोकांवर स्वतःचा धर्म लादण्यासाठी केलेलं आक्रमण होतं. आणि ते आक्रमण होत असताना त्याचे परिणाम ह्या भारतात राहणाऱ्या लोकांच्या भारतात राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानावर पडले, त्याचे परिणाम इथल्या भारतातल्या संस्कृतीवर पडले. आणि ते सगळं जे कालखंड आहे म्हणजे 711 पासून 17व्या शतकापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालत आल्या. मग 711ला जेव्हा मोहम्मद बिन कासिम भारतावर आला आणि मोहम्मद बिन कासिमच्या नंतर या भारतावर ही आक्रमणं सुरू झाली, त्यानंतर सगळ्यात भयानक आक्रमण जे कुठलं असेल आणि क्रूर अत्यंत निष्ठुर असं जे आक्रमण होतं तर ते खिलजींचं आक्रमण होतं. खिलजी म्हणजे आपण पद्मावत हा मूवी पाहिला होता रणवीर सिंग यांचा, त्याच कॅरेक्टर बेस्ड, राईट? हो, पण हा जो अलाउद्दीन खिलजी आहे हा दुसरा शासक होता खिलजींचा. अच्छा. त्याचा चुलता जलालुद्दीन खिलजी हा पहिला शासक होता खिलजींचा. आणि अलाउद्दीन त्याचा पुतण्या. अलाउद्दीन खिलजीनं हा लहानपणापासून अलाउद्दीन खिलजी हा खूप म्हणजे अत्यंत धाडसी, क्रूर आणि धर्मांध होता. बापरे. कारण त्याचं लहानपणापासूनच स्वप्न होतं की त्याला स्वतः राज्य करायचं, ओके, तख्तावर बसायचं. आणि त्याच माध्यमातून अलाउद्दीननं त्याचं जे लग्न झालं अलाउद्दीनचं ते त्याच्या चुलत बहिणीसोबत झालं. म्हणजे त्याचा जो चुलता आहे जलालुद्दीन त्याच्या मुलीसोबत. आणि लग्न झाल्यानंतर अलाउद्दीनची महत्वाकांक्षा खूप वाढली जास्त, कारण तो चुलता त्याचा राजा होता आणि हा अलाउद्दीन त्याचा सेनापती. आणि अलाउद्दीननं लग्नानंतर इतक्या लढाया केल्या आणि अलाउद्दीन खिलजीच्या लढाईचा एक पॅटर्न होता. ओके. मी ज्यावेळेस अलाउद्दीनचा इतिहास वाचत होतो त्यावेळेस मला हा पॅटर्न नेहमी जाणवला. त्याची लढाई करण्याची एक पद्धत होती. तो एखाद्या राज्यावर चालून गेला ना तर तो इतका नरसंहार करायचा, खुलेआम कत्लेआम करायचा. ते करत असताना त्यांनी दुसरी गोष्ट करायची, त्या राज्यात असलेलं एखादं प्रार्थनास्थळ म्हणजे मंदिर असो ते मंदिर पाडून टाकायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या राजाच्या घरातल्या स्त्रिया म्हणजे त्याची पत्नी, त्याची मुलगी ह्या सगळ्यांना आपल्या घोड्यावर टाकायचं आणि आपल्या जनानखान्यात आणून टाकायचं. बापरे. हा पॅटर्न अलाउद्दीनचा मला 3 ठिकाणी आढळून आला. म्हणजे सगळ्यात पहिले ज्यावेळेस अलाउद्दीननं गुजरातवर आक्रमण केलं. गुजरातचा राजा होता राजा कर्ण. म्हणजे 1025 मध्ये जेव्हा महमूद गझनीनं. आणि दादा मला एक विचारायचा आहे प्रश्न की हा खिलजीचा ओरिजिन कुठून होता, कुठून आला होता? हे सगळे अफगाणिस्तान मधून आलेले लोक आहेत. अच्छा, खिलजी हा अफगाण होता. हे जे खिलजी हे जे आक्रमणकारी होते हे भारताच्या बाहेरचे होते आणि हे भारताच्या बाहेरून भारतात आक्रमण करायला आले आणि इथले शासक झाले. अच्छा, ओके. तर मी तुम्हाला सांगत होतो की अलाउद्दीनचा जो पॅटर्न आहे लढाया करण्याचा, त्याचा पहिला त्यांनी जे गुजरातवर जे आक्रमण केलं, गुजरातवर आक्रमण करण्यामागचा हेतू बी त्याचा एक होता की गुजरातचा राजा कर्ण ज्यानं जे 1025 मध्ये महमूद गझनीनं सोरठी सोमनाथाचं मंदिर पाडलं होतं ते गुजरातच्या राजानं त्याचा परत जीर्णोद्धार केला होता. अलाउद्दीन खिलजीच्या मनात हा राग होता आणि म्हणून अलाउद्दीन खिलजीनं गुजरातवर आक्रमण केलं. ओके. आणि मग गुजरातवर आक्रमण केल्यानंतर जेव्हा अलाउद्दीनच्या खिलजीच्या सैन्यानं त्या गुजरातच्या राजाचा पराभव केला किंवा अलाउद्दीननं पराभव केल्यानंतर अलाउद्दीनचा सेम पॅटर्न, अलाउद्दीननं मोठ्या प्रमाणात कत्लेआम केला, तिथली मंदिरं पाडली
आणि सगळ्यात मोठी तिसरी गोष्ट म्हणजे गुजरातचा राजा कर्णच्या स्त्रिया, त्याची पत्नी, त्याची मुलगी त्यांना आपल्या जनानखान्यात आणून टाकली. बापरे. सेम गोष्ट म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला जर कुठला मुस्लिम शासक जर चालून आला असेल तर तो अलाउद्दीन खिलजी आहे. म्हणजे देवगिरीचं जे राज्य होतं ते सर्वगुण संपन्न राज्य आणि इतकी संपत्ती होती की त्या काळातल्या सगळ्या लेखकांनी लिहून ठेवलंय की अलाउद्दीनच्या दरबारी इतिहासात लिहिलेलं आहे असं की देवगिरीवर ज्यावेळेस अलाउद्दीन चाल करून आला त्याला असं जाणवलं की या देवगिरीच्या राज्यात असलेल्या प्रत्येक घरामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात सोनं, हिरे, संपत्ती त्यांना आढळून आली. हे अतिशोक्ती वाटू शकतं प्रत्येक घरात सापडणं, पण प्रत्येक घरात ज्या अर्थी त्यांनी लिहून ठेवले किमान त्यापैकी बऱ्यापैकी घरात हे असू शकतं. आणि अलाउद्दीनचा उद्देशच तो होता की देवगिरीबद्दल त्यानं खूप ऐकून होता की देवगिरीमध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. म्हणजे त्याला आपण दख्खन असं म्हणतो. अच्छा. हा, दख्खनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात देवगिरी जर आत्ताच्या रिजन मध्ये आपल्याला बघायचा हा कोणता भाग येईल? ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर असं अच्छा, म्हणतो. ती देवगिरी. ती देवगिरी. अच्छा. त्याला पहिले देवगिरी असं म्हणायचं. तिथं एक ते आता त्यानंतर औरंगजेबाने त्याचं नामांतर केलं, औरंगाबाद केलं. त्या अगोदर ते खडकी नावाचं गाव होतं तिथं आजूबाजूला आणि आता छत्रपती संभाजीनगर म्हणून त्याचं नामांतर झालेलं. आणि ज्यावेळेस अलाउद्दीन ते देवगिरीवर चालून आला आणि अलाउद्दीनचा सेम पॅटर्न, अलाउद्दीन आला, कत्लेआम केलं, देवगिरीच्या राजाला त्यानं शरण आणलं आणि महाराष्ट्रातली जी मुलगी तुमची माझी लेक अलाउद्दीननं तिला घोड्यावर टाकलं आणि स्वतःच्या जनानखान्यात नेलं. हीच गोष्ट करत असताना इतिहासामध्ये सगळ्यात मोठं एक अलाउद्दीन बद्दल ब्रुटल गोष्ट लिहून ठेवलेली आहे अमीर खुसरोने. अलाउद्दीननं ज्यावेळेस चितोडवर आक्रमण केलं, अलाउद्दीनवर चितोडवर आक्रमण का केलं ह्यामागचा हेतू सर्वांना माहिती आहे, प्रचलित आहे. आणि अलाउद्दीननं ज्यावेळेस चितोडवर आक्रमण केलं, चितोडचा किल्ला ताब्यात घेतला, चितोडचा किल्ला जिंकल्यानंतर अलाउद्दीननं एक हुकूम सोडला, दिसेल त्या हिंदूंना कापून काढा. आणि त्या हुकुमानुसार जवळपास 30,000 हिंदूंची कत्तल करण्यात आली. बापरे. अमीर खुसरो जो अलाउद्दीनच्या सैन्यात होता, ज्याने अलाउद्दीनच्या त्या समकालीन आहे, त्याने लिहून ठेवलंय, तो असं सांगतोय 30,000 हिंदूज कट डाऊन लाईक अ ड्राय ग्रास. म्हणजे गवताची गंजी कापून काढावं असं 30,000 हिंदूंना कापून काढले. त्याच वेळेस ज्यांना राणी पद्मावतींचा जोहर आहे तो जोहर त्यावेळेस झालेला आहे. बापरे. आता अनेक लोक म्हणतात की हिंदू धर्मामध्ये अनेक कुप्रथा आहेत, सती जाणे, जोहर करणे, पण मला वाटतं याचा विचार कधी कुणी केलाय का की का गरज पडली सती जायची, का गरज पडली जोहर करायची? कारण या पाठीमागे खूप मोठं रहस्य आहे. हे जे परकीय आक्रमक जे होते हे फक्त स्वतः सत्ता स्थापन करण्यासाठी आलेले नव्हते. हे मोठ्या प्रमाणात एक तर राज्य काबीज करायचेच, त्याचबरोबर इथल्या स्त्रियांना स्वतःच्या जनानखान्यात नेऊन टाकायचे. आणि स्वाभिमानी स्त्रिया यांना हे जनानखान्याचं आयुष्य नको होतं, म्हणून सती जाणे म्हणजे नवरा मेल्यानंतर त्याच्यासोबतच चितेत जायचं की उद्या आपण यांच्या राज्यामध्ये सुरक्षित राहू का नाही याची खात्री त्यांना वाटत होती. म्हणून ज्यावेळेस अलाउद्दीननं चितोडवर आक्रमण केलं त्याचा हेतू सर्वांना माहीत होता. आम्ही ज्यांना आज देवी म्हणून त्या पद्मावतींना मानतो, बरोबर, त्या पद्मावतींनी अलाउद्दीनच्या जनानखान्यात पसंत केलं नाही, कारण त्यांना माहित होता अलाउद्दीनचा इतिहास. अलाउद्दीननं ज्या ज्या राज्यावर आक्रमण केलं त्याची अवस्था काय झाली. त्या राजाचा पराभव करणं, तिथले कत्लेआम करणं आणि त्याच्या घरातल्या स्त्रियांना जनानखान्यात नेऊन टाकलं. राणी पद्मावतींनी स्वाभिमानानं त्यांनी अलाउद्दीनच्या जनानखान्यात जाण्याचं टाळलं, जाण्यास नकार दिला. त्यांनी मोठ्या मनानं अग्नीमध्ये स्वतःला झोकून दिलं. त्याबरोबर अनेक त्या राज्यातल्या स्त्रियांनी स्वतः त्या अग्नीमध्ये स्वतः दफन झाले. ही गोष्ट ज्यावेळेस लक्षात येते मग हा पॅटर्न, ही जी गोष्ट करत करत अलाउद्दीनचं अख्खं आयुष्य पुढे चालत होतं. अलाउद्दीननी किती वर्ष भारतामध्ये असं केलं? 1296 ला
बहुतेक 1296ला तो राजा तो त्या खिलजी सल्तनतवर तो त्या कपटानं त्या गादीवर बसला. त्याचा पण एक किस्सा आहे. स्वतःच्या चुलत्याला मारून, म्हणजे की ज्या चुलत्यानं स्वतःची पोरगी अलाउद्दीनला दिली होती, अलाउद्दीननं त्याच्या स्वतःच्या चुलत्याला उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी भेटायला बोलवलं आणि तो अलाउद्दीनला एक मलिक कफूर नावाचा एक माणूस मिळाला होता. तो मलिक कफूर त्याला गुजरातच्या लढाईत मिळाला आणि अलाउद्दीननं त्या मलिक कफूरच्या हातानं उत्तर प्रदेशमध्ये स्वतःच्या चुलत्याला बोलवलंय, म्हणजे राजाला, आणि धोक्यानं तिची हत्या केली आणि स्वतःला सम्राट म्हणून त्या घोषित केलं होतं. ह्या मलिक कफूरची एक वेगळी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हा मलिक कफूर समलिंगी होता आणि अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलंय किंवा समकालीन इतिहासाच्या अशा नोंदी आहेत. अलाउद्दीनचे आणि ह्या मलिक कफूरचे समलैंगिक संबंध होते. ते इतके मोठ्या प्रमाणात होते की अलाउद्दीन त्या नशेमध्ये इतका डुबला होता की त्यांनी मोठमोठ्या ज्या गोष्टी करायच्या असतात, जे निर्णय घ्यायचे असतात, ते सुद्धा आपल्या ज्या राज्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सगळ्या गोष्टी सोपवून दिल्या होत्या. बापरे, इतका तो बुडाला होता त्या मलिक कफूरच्या. हाच मलिक कफूर ज्यावेळेस अलाउद्दीनचं निधन झाल्यानंतर या मलिक कफूरची हत्या अलाउद्दीनच्या सावत्र भावानं केली. अरे बापरे. आणि जी मुलगी महाराष्ट्राची अलाउद्दीननं घोड्यावर टाकून नेली होती दिल्लीला, तिच्यापासून अलाउद्दीनला काही समोर संतती पण झाली होती. ह्या मलिक कफूरनं तिच्या मुलांची हत्या केली होती आणि तिची हत्या अलाउद्दीनच्या त्या सावत्र भावानं केली. इतिहासामध्ये नमूद आहे. बापरे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हा कत्लेआम झालेला. कदाचित हा जो पाठ आहे हा पद्मावत मूवी मध्ये नाही दाखवलाय. काय आम्हाला चकचकीत पॉलिश्ड खाण्याची सवय लागली. बरोबर. म्हणजे चंदनाच्या पाटावर, चांदीच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवी न ग, असं म्हटल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं. म्हणजे चंदनाचा पाट आहे, चांदीचं ताट आहे आणि मोत्याचा घास भरवायला समोर आहे म्हणल्यावर आपल्याला चांगलं वाटतं. पण हेच जर माझ्यासारख्यांना जर असं म्हटलं, बाबळीच्या पाटावर, जर्मलच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवी न ग, असं म्हणल्यावर जरा ते ऑड वाटतं ऐकायला. कारण ते, आणि हीच गत काही आपल्या इतिहासकारांची म्हणा किंवा ज्यांनी जे एंटरटेनमेंट म्हणून जी मूवी इंडस्ट्री मधल्या लोकांची झाली. सत्य पचत नाही, लोकांना चकचकीत पॉलिश्ड पचतं. म्हणून बाजीराव सारख्या महान योद्ध्याची सुद्धा विटंबना त्यांनी केली. विटंबनाच म्हणावी लागेल की बाजीरावचा अंत हा मस्तानीच्या प्रेमापायी झाला. ही शोकांतिका आहे. त्याच्याबद्दल आम्हाला काही सांगाल, जे इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे किंवा जे फॅक्ट्स आहेत? फॅक्ट्स मुळात वेगळे आहेत, पण काय, बाजीराव म्हणलं की पेशवे, बाजीराव म्हणलं की मस्तानी, हे जे समीकरण जोडलं गेलं ना, आज पद्मावत मूवीचं जे नाव होतं त्या आधी पद्मावती नाव होतं. बरोबर. तिथले लोक जागरूक होते, त्यांनी ते देवीचं नाव दिलेलं त्यांना सहन झाले नाही की आमच्या पूर्वजांनी या लोकांना तोंड दिलंय आणि मोठ्या मानानं त्यांनी यांचं जनानखान्याचं आयुष्य स्वीकारलं नाही, त्यांनी स्वतःला अग्नीत झोकून दिलंय, हे त्यांच्यासाठी अभिमानच आहे. बरोबर. ते लोक जागरूक होते, त्यांनी त्या पिक्चरला, त्या मूवीला नाव देण्यासाठी विरोध केला, म्हणून त्याचं नाव बदलून पद्मावतीचं पद्मावत केलं. बरोबर. पण महाराष्ट्राची अवस्था थोडी बिकट आहे. बाजीराव मस्तानी, बाजीराव पेशवे, बाजीराव म्हणलं की ब्राह्मण, आणि महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज हा खूप थोडा दुर्बळ आहे की जो प्रतिकार करू शकत नाही मोठ्या प्रमाणात, म्हणून ते ह्या गोष्टीला रोखू शकले नाही. म्हणून बाजीराव सारख्या महान पराक्रमी बलाढ्य योद्ध्याचं चारित्र्य हनन सरळ करण्यात आलं. बाजीरावनी उभ्या आयुष्यामध्ये इतक्या लढाया केल्यात आणि पराक्रमाही लढाया आहेत की ज्याच्यातून खूप मोठी प्रेरणा मिळेल, अशा लढाया बाजीरावनी केल्या. बरोबर. तो एक वेगळा विषय होईल आपल्या. बरोबर बरोबर बरोबर. तर हे कुठंतरी बंद झालं पाहिजे, सत्य मांडलं पाहिजे चित्रपटामधून. चित्रपट हे मनोरंजनाचं साधन आहे, पण ज्यावेळेस तुम्ही इतिहासातल्या गोष्टी मांडता ना, त्यावेळेस तुम्ही सत्य समाजासमोर मांडलं पाहिजे की जेणेकरून इथल्या लोकांना
सत्य इतिहास कळेल. काय आहे. तुम्ही जर चकचकीत पॉलिश मांडण्याच्या नादामध्ये सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जर खोट्या गोष्टी दाखवणार असाल तर तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही कुठला इतिहास सांगणार? तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांना काय इतिहास देणार, काय वारसा देणार? याचा विचार करणं गरजेचं. बरोबर. चलो आपण पुन्हा खिलजीकडे येऊया. सो त्यानंतर काय झालं? खिलजींचं राज्य जास्त दिवस काय टिकलं नाही. त्यानंतर खिलजींपेक्षा ब्रुटल माणसाचं राज्य या भारतावर आलं. अरे बापरे. फिरोज शाह तुगलक. हा कुठून आला होता? हा सुद्धा परकीयच. अच्छा. भारतात एकही म्हणजे भारतात इस्लाम शासक तयार नव्हते, हे बाहेरून आलेले होते. भारतात इस्लामिक शासक जे भारतातली जी तयार झाली म्हणजे ते तर आपण बहमनी राज्याचा ज्यावेळेस विचार करतो ते 15व्या 16व्या शतकामध्ये झालेले. हे जे होते 12व्या 13व्या 14व्या हे बाहेरून आलेलेच आक्रमक होते. हा फिरोज शाह तुगलक त्याचं एक उदाहरण सांगतो की ते एक उदाहरण लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं इथल्या लोकांचे हाल झालेले, इथल्या प्रजेवर कोणत्या पद्धतीनं जुलूम झालेला आहे. हा फिरोज शाह तुगलकानं इसवी सन 1361 मध्ये जाजनगरवर आक्रमण केलं होतं. म्हणजे आजचं ओरिसा ज्याला आपण म्हणतो, ओरिसावर आक्रमण केलं होतं. आणि ओरिसावर आक्रमण केल्यानंतर त्या फिरोज शाह तुगलकाला अशी बातमी कळाली की या ओरिसातल्या लोकांनी आपल्या लेकरा बाळांसह नातेवाईकांसह एका समुद्र किनाऱ्याच्या कडेला एक बेट आहे, त्या बेटाच्या ठिकाणी आश्रय घेतलाय. म्हणून ह्या फिरोज शाह तुगलकानं आपला मोर्चा त्या ठिकाणी वळवला आणि समोर बघितलं जवळजवळ 1 लाख लोकांनी हातामध्ये शस्त्र घेऊन प्रतिकार करण्यासाठी उभे होते. पण फिरोज शाह तुगलकाच्या सैन्याने तिथं त्यांना वेढा दिला आणि फिरोज शाह तुगलकानं असं हुकूम दिला की हे बेट जे आहे ना हे रक्तानं बुडवून काढा. बाप. असं इतिहासात लिहून ठेवलंय. आणि त्या जे लोक हातात शस्त्र घेऊन उभी होती त्यांनी ते आपल्याला वेढा मिळालाय हे लक्षात आल्यानंतर आपल्याला वेढा दिलाय, त्यांनी शस्त्र टाकली, शरणागती पत्करली. पण फिरोज शाह तुगलकाने त्यांची शरणागती स्वीकारली नाही आणि आपल्या सैन्याला हुकूम दिला की यांना मारून टाका. आणि त्या फिरोज शाह तुगलकाच्या हुकुमानुसार जवळपास 1 लाख लोकांची कत्तल करण्यात आली. हिंदू पुरुष जे होते त्यांना बाजूला केलं, हिंदू स्त्रिया बाजूला केल्या गेल्या, हिंदू पुरुष वेगळे केले गेले, सरसकट हिंदू पुरुषांची कत्तल केली. ज्या हिंदू स्त्रिया होत्या त्यातल्या काही स्त्रियांना आपल्या सैन्यामध्ये वाटून टाकण्यात आलं. लेकरं बाळ्या गर्भवती स्त्रिया यांना सुद्धा कत्तल करण्यात आलं. काहींना हातापायाला बांधलं, त्यांच्या तोंडाला शिवलं आणि त्यांना गुलाम म्हणून बाजारात विकलं गेलं. बापरे. म्हणजे हे एक प्रकरण की ज्याच्यात इथल्या हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले, हिंदू स्त्रियांची कत्तल करण्यात आली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या फिरोज शाह तुगलकानं ज्याला आज आपण जगन्नाथपुरीचं मंदिर जे आहे त्या जगन्नाथपुरीवर आक्रमण केलं, जगन्नाथपुरीचं मंदिर पाडलं, आजूबाजूच्या परिसरातल्या अनेक मंदिरं पाडली, त्याचे अवशेष घेतले आणि दिल्लीला नेऊन अनेक निरनिराळ्या मशिदींच्या पायऱ्यावर त्याचे अवशेष टाकले. आता तुम्ही म्हणाल की मंदिरं ही लुटीसाठी वापरली जातात किंवा मंदिरं पाडण्याचा उद्देश होता तिथली संपत्ती लुटणं होता. मग संपत्ती जर लुटायची होती तर मूर्त्या फोडून मशिदींच्या पायऱ्यावर काय गरज होती टाकण्याची? एक सांगतो, दिल्लीमध्ये आजही ती मशीद आहे पुरातत्व विभागाकडे आणि आजही ती मशीद आहे तिथं आणि त्याच्यावर असा शिलालेख आहे की त्या मशिदीचं नाव आहे कुवते इस्लाम. अच्छा. म्हणजे इस्लामचं सामर्थ्य, त्याचा असा अर्थ होतो कुवते इस्लाम म्हणजे इस्लामचं सामर्थ्य. आणि खाली त्या शिलालेखामध्ये असं लिहिलंय की ह्या मशिदीचं निर्माण करण्यासाठी दिल्लीच्या आजूबाजूला असलेल्या 27 हिंदू आणि जैन मंदिरं पाडून त्याचे अवशेष आणून या मशिदीचं निर्माण केलं गेलंय आणि मशिदीला नाव दिलं गेलंय कुवते इस्लाम. म्हणजे सामर्थ्य काय तर मंदिरं पाडणं, मशिदीचं निर्माण. हा जो पॅटर्न आहे ना, ह्या गोष्टी महाराष्ट्रावर म्हणजे या भारतावर होत होत्या की इथल्या हिंदू समाजावर अत्याचार होत होते, इथल्या समाज नेतृत्वाची कत्तल होत होती, स्त्रियांवर अत्याचार होत होते. आणि त्याच्यानंतर फिरोज शाह तुगलकाच्या नंतर पण जे शासक आले त्यांनी सुद्धा हा पॅटर्न कायम ठेवला होता. याचंच एक उदाहरण सांगायचं झालं तर शिखांचे जे गुरु होते, गुरु तेग बहादूर, जेव्हा
काश्मीरमधल्या लोकांना जबरदस्तीनं बाटवलं जात होतं. तिथल्या लोकांचा जबरदस्तीनं धर्म बदलवला जात होता. ती लोक हवालदिल झाली आणि गुरु तेग बहादुरांकडे आली. गुरु तेग बहादुरांना सांगू लागली की आम्हाला जबरदस्तीनं बाटवलं जातंय, आम्हाला जबरदस्तीनं मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जातोय. मग गुरु तेग बहादुरांनी त्यांना धीर दिला आणि त्यांना सांगितलं की त्यांना जाऊन सांगा, जर तुम्ही गुरु तेग बहादुरांचा जर धर्म बदलू शकले तर आम्ही सुद्धा मुस्लिम व्हायला तयार आहोत. मग त्या लोकांनी जाऊन सांगितलं की तुम्ही जर आमच्या गुरुचा जर धर्म बदलू शकले, आम्ही सुद्धा धर्म बदलायला तयार आहोत. मग गुरु तेग बहादुरांना पकडण्यात आलं. त्यांचे जे सोबतचे 3 साथीदार होते त्यांना सुद्धा पकडण्यात आलं. त्यांना दिल्लीला आणलं गेलं आणि त्यांच्यासमोर 2 पर्याय ठेवले गेले. एक इस्लाम स्वीकार करा, अन्यथा मृत्यू. बापरे. आणि गुरु तेग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला म्हणून गुरु तेग बहादुरांची चामडी सोलली गेली, त्यांच्या सहकाऱ्यांची चामडी सोलली गेली आणि दिल्लीच्या रस्त्यावर त्यांची हत्या करण्यात आली. बापरे. एक नंतरच्या काळातलं एक उदाहरण आहे, म्हणजे शिखांचं नेतृत्व ज्यांनी केलं गुरु गोविंद सिंगानंतर, त्यांचं नाव बंदा सिंग बहादूर. ह्या बंदा सिंग बहादुरांना फरुख सिंहारनं त्यांना पंजाबमधून पकडलं आणि त्यांना दिल्लीला आणलं. त्यांचे बंदा सिंग बहादुरांसोबत 700 अनुयायी होते आणि आदेश काढला की जे जे इस्लाम स्वीकारण्यास तयार होतील त्यांना सोडून दिलं जाईल आणि जे इस्लाम स्वीकारणार आहेत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. त्या लोकांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला. फरुख सिंहारनं काय केलं, रोज 100 अशा पद्धतीनं 7 दिवस 700 अनुयायांची कत्तल केली गेली. म्हणजे 700 अनुयांना दर डोळी 100 प्रमाणे कापून काढण्यात आलं दिल्लीच्या रस्त्यावर. याच्यावर फरुख सिंहार थांबला नाही. तिथून पुढे 3 महिन्यांनी फरुख सिंहारनं काय केलं तर त्या बंदा सिंग बहादुरांना हातपाय बांधले आणि बहादूर शहाच्या कबरीजवळ घेऊन गेला. बहादूर शहा म्हणजे कोण, तर ह्या फरुख सिंहारचा बाप. कुतुब मिनारच्या जवळ त्याची कबर आहे. हा बंदा सिंग बहादुरांना त्या कुतुब मिनारच्या जवळ नेलंय. एका खांब्याला त्यांना बांधलंय, मांडीवर बसवलंय, त्यांचे हातपाय बांधलेत आणि एक जल्लाद हातामध्ये सुरी घेऊन आला आणि त्या बंदा सिंग बहादुरांना म्हणतोय की बंदा सिंग तुम्ही इस्लाम स्वीकार करा नाहीतर तुम्हाला मारून टाकण्यात येईल. बापरे. बंदा सिंग बहादुरांनी नकार दिला म्हणून फरुख सिंहानं काय केलं तर त्यांचा जो 4 वर्षाचा पोरगा होता अजय सिंहाला त्या बंदा सिंग बहादुरांच्या मांडीवर ठेवलं. परत जल्लाद हातामध्ये सुरी घेऊन आला, हे बघा एकतर इस्लाम स्वीकार करा नाही तर तुमच्या पोराला आम्ही मारून टाकू. बंदा सिंग बहादुरांनी नकार दिला म्हणून त्या बंदा सिंग बहादुरांच्या मांडीवर त्या जल्लादानं त्याचे हातपाय तोडले, त्याचं छाती फोडली, त्याच्या पोराची 4 वर्षाच्या पोराची, त्याचं हृदय काढलं आणि बंदा सिंग बहादुरांच्या तोंडात कोंबलं. बापरे. परत सांगितलं बंदा सिंग इस्लाम स्वीकार करा. बंदा सिंग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला म्हणून बंदा सिंग बहादुरांची डोळे काढले, त्यांची अख्खी चामडी सोलली आणि बंदा सिंग बहादुरांची हाल करून हत्या करण्यात आली. हे सगळे अन्याय अत्याचार या भारतातल्या लोकांवर होत होते या परकीय आक्रमकांकडून. आणि मग हे सगळं होत असताना महाराष्ट्र गुलामीत अडकलेला होता. महाराष्ट्रावर गुलामीचं संकट होतं. आता हे जे तुम्ही गोष्टी जे सांगितल्या हे महाराष्ट्राच्या बाहेर होत होत्या. हो. मग त्यावेळेस महाराष्ट्राची परिस्थिती कशी होती? महाराष्ट्रामध्ये हसन गंगू बहमनी या बहुराजानं बहमनी राज्याची स्थापना केली होती. अच्छा. आणि ही बहमनी राज्य जास्त काळ टिकलं नाही. त्याचे 5 विभाग पडले आणि त्यांच्या 5 शाह्या निर्माण झाल्या. अच्छा. म्हणजे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बेरीजशाही. अरे बापरे. इमादशाही आणि बेरीजशाही ह्या लवकर संपल्या, पण आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही ह्या 3 शाह्या महाराष्ट्रात राज्य करत होत्या. आदिलशाही कुठे होती? विजापूरची आदिलशाही, निजाम अहमदनगरचा निजाम, अच्छा, आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. आणि जे 2 शाळा जे तुम्ही सांगितल्या त्या कुठे होत्या? त्याच या महाराष्ट्राच्या आसपास होत्या, पण त्या लवकर संपुष्टात आल्या. त्याचं काही जास्त राज्य मला वाटत नाही की फार काळ त्यांनी टिक पाहू शकले या महाराष्ट्रामध्ये. पण ह्या 3 शाह्या प्रस्थापितपणे राज्य करत होत्या. महाराष्ट्रातल्या लोकांनी गुलामी स्वीकारली होती. कारण त्याच्या अगोदर
हे बहमनी राज्य जे होतं आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, त्या अगोदर म्हणजे दिल्ली, चितोड, कर्णावती, देवगिरी आणि देवगिरी हे 4 राज्य पडल्यानंतर हिंदू राज्य एकमेव राज्य होतं हे विजयनगरचं हिंदू राज्य. म्हणजे विजयनगरचं राज्य असं होतं की त्या काळातल्या लोकांनी विजयनगरबद्दल इतकं लिहून ठेवलंय की मोठमोठ्या इमारती, अनेक मंदिरं, इथल्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, इथल्या लोकांसाठी कल्याणकारी अशा गोष्टी होत्या. आणि हे विजयनगरचं सौंदर्य अफाट होतं. तुंगभद्रेच्या काठावर स्थापन झालेलं हे राज्य होतं. हरिहर राय आणि बुक्कर या दोघा भावांनी स्थापन केलेलं. पण हेच राज्य हे जे बहमनी सुलतान होते यांच्या डोळ्यात खुपत होतं, म्हणून बहमनी सुलतान एकत्रित आले. आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह एकत्र आले आणि त्यांनी एकत्रित येऊन ह्या विजयनगरवर हल्ला केला. विजयनगरचा त्या काळचा राजा होता राजा रामराय. वयाने अतिशय वृद्ध होता, पण एखाद्या तरुणाला लाजवेल असा तो त्या ठिकाणी लढत होता. पण ह्या युद्धामध्ये त्या राजाचा पराभव झाला. तर अली आदिलशहानं काय केलं, त्या रामरायाचं मस्तक छाटलं, भाल्याच्या टोकाला अडकवलं आणि त्याची विजयनगरमधून मिरवणूक काढली. म्हणजे ज्या विजयनगरमधून हा राजा हत्तीमधून फिरला होता, घोड्यावरनं फिरला होता, त्या विजयनगरमधून अली आदिलशहाने या राजाचं मस्तक भाल्याच्या टोकाला बांधलं आणि त्याची मिरवणूक काढली. आणि ते मस्तक कुठंतरी नेऊन पुरलं. निजाम त्याच्या पुढं, बापरे, त्यांनी हे पुरलेलं मस्तक बाहेर काढलं आणि नालीच्या तोंडाला अशा ठिकाणी बसवलं, म्हणजे आजच्या काळात जर सांगायचं झालं ड्रेनेजच्या तोंडाला त्या राजा रामरायाचं मस्तक बसवलं. कारण का, तर त्या राजा रामरायाच्या तोंडातनं मलमूत्र व्हायला जाईल. बापरे, एवढी विटंबना त्या राजाची केली. म्हणजे त्यांना एक संदेश द्यायचा होता, जर हिंदूंनी जर राजा होण्याचं जर स्वप्न पाहिलं, सत्ता स्थापन करण्याचं जर स्वप्न पाहिलं, तर त्याची अवस्था काय होईल तर ती होईल. हा संदेशच त्यांना द्यायचा होता, म्हणून ही अवस्था झाली होती. आणि जवळपास 350 वर्ष हिंदू राजा राहिलेलाच नव्हता. मग विचार करा परिस्थिती काय आहे की 700 वर्षांपासून हिंदू समाजावर, भारतातल्या लोकांवर मोठ्या प्रमाणात सामूहिकपणे अत्याचार सुरू आहे. जे समाज नेतृत्व आहेत, म्हणजे जे यांच्या विरोधात लढायला उभं राहिलेत, त्यांची अवस्था, त्यांची कत्तल सुरू आहे. आणि दुर्बल ज्या आहेत सगळ्यात कोणत्या, त्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांना सुद्धा जनानखान्यात नेऊन टाकलं जात आहे, त्यांच्यावर अत्याचार केले जातात. आणि जे मठ मंदिर आहेत भारतातली ती फोडली जात आहेत, तोडली जात आहेत. हे सगळं चालू असताना महाराष्ट्रातले लोकांनी गुलामी स्वीकारली आहे. त्यांना त्यांचं एक स्वतःचं एक स्वप्नच झालेलं होतं की परक्यांची चाकरी करावी आणि पुढे चालून मनसबदार, वतनदार व्हावं, एवढं सरळ त्यांची अपेक्षा होती. म्हणजे ह्या पद्धतीपर्यंत गेले होते की जर जे ज्ञानी लोक होते, शत्रूनं जर आपल्या लोकांची जेवढी घरं लुटलीत त्याचा हिशोब बादशाला हे ज्ञानी लोक सांगत होते की आपल्याच लोकांची फजिती ते सांगवायची. नुसती सांगायचे नाही तर रंगवून दाखवायचे. कलाकार लोक ते नाटक रूपात दाखवायचे. अरे बापरे, ही परिस्थिती इथल्या लोकांची झाली होती. आणि मग हे सगळं चालू असताना शहाजीराजांना वाटलं की हे परकीय आक्रमक मोठ्या प्रमाणात इथं आमच्यावर भारतात येऊन ते रूल करतायत, ब्रुटली इथल्या लोकांवर अन्याय अत्याचार करतायत. त्यासाठी ह्या प्रजेला स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि स्वतःचं असं राज्य अस्तित्वात असलं पाहिजे. शहाजीराजांनी 2दा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न असफल ठरला. म्हणून माँसाहेब जिजाऊंनी शिवबांच्या हातून हे घडून आणलं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की शहाजीराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. शहाजीराजांनी पेटवली. शिवाजी महाराजांनी, जिजाऊंनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच याचे धडे दिले. विचार करा, शहाजी महाराज एक जहागीरदार आहेत, त्यांच्याकडे जहागिरी आहे, वतनदार आहेत ते. आणि शिवाजी महाराज हे एका जहागीरदाराचे पुत्र आहेत. शिवाजी महाराजांकडे सगळ्या गोष्टी आहेत, असं नाही की शिवाजी महाराजांकडे गोष्टी नाही, शिवाजी महाराजांकडे आहेत त्यांच्या. तरी सुद्धा जिजामातांनी त्यांच्यावर जे संस्कार केलेत
त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या की गेल्या 700 वर्षापासून मोठ्या प्रमाणात इथं जे अन्याय अत्याचार सुरू आहे, हा तुला बंद पाडायचा आहे, हे पारतंत्र्याचं युग बदलवायचे आणि तुला स्वातंत्र्याचं युग निर्माण करायचं. आणि मला वाटतं त्याच्या मागे 2 गोष्टी असू शकतात. अजून एक जर बघायचं म्हटलं जवळची, जिजामातांचे जे वडील होते लोकोजीराव जाधव आणि त्यांच्या 3 भावांना निजामानं भेटीसाठी बोलवलं आणि धोक्यानं त्यांची हत्या केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शहाजीराजांचे जे चुलत बंधू होते खेळोजी राजे यांना महाबत खान नाव खेळोजी राजे यांची पत्नी जेव्हा गोदावरीला स्नानासाठी गेल्या होत्या तेव्हा महाबत खान नावाचा जो सरदार होता त्यानं त्यांना घोड्यावर टाकून पळून नेलं होतं. म्हणजे भोसल्यांच्या घरातील स्त्री जर सुरक्षित राहत नसेल, त्यांच्या घरातले कर्ते पुरुष जर सुरक्षित राहत नसतील, ह्या घटनेचा जिजाऊंच्या मनावरती खोल परिणाम झाला होता. आणि जिजाऊंनी ह्याच गोष्टी शिवाजी महाराजांना सांगितल्या असतील की तुला हे पारतंत्र्याचं युग बदलून स्वातंत्र्याचं युग निर्माण करायचं. म्हणून शिवाजी महाराज ग्रेट आहे. का ग्रेट आहेत की शिवाजी महाराजांनी हे पारतंत्र्याचा अंधार हटवला, स्वातंत्र्याचं युग निर्माण केलं. म्हणून तर शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं जातं, कवी भूषण त्यांच्या दरबारातला कवी होता, त्यांनी असं म्हटलंय, शिवाजी महाराजांचे समक्ष लिहून ठेवलंय, काशी हो की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते सुन्नत होती सबकी. म्हणजे शिवाजी महाराज झाले नसते तर काशीचा प्रभाव राहिला नसता, मथुरेत मशिदी झाल्या असत्या आणि तुमची माझी सुनता झाली असती. आणि त्यालाच जोडून अलीकडच्या काळात आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी असं सांगितलं की जर शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचल्या असत्या. मग याचा अर्थ काय, जिथपर्यंत मराठ्यांच्या टापा पोहोचल्या तो प्रदेश आज भारतामध्ये आहे, सुरक्षित आहे. सुपर. म्हणून शिवाजी महाराज ग्रेट आहे. क्या बात आहे. डेफिनेटली, नो डाऊट. आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी पाठोपाठ होत गेल्या. शिवाजी महाराजांनी ज्या हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले होते, शिवाजी महाराजांनी त्या प्रजेला स्वातंत्र्य दिलं. जे समाज नेतृत्व होते शिवाजी महाराजांनी तयार केलं त्यांना स्वराज्यासाठी लढायला. त्यांच्या हातामध्ये तलवार दिली आणि त्यांना समाजामध्ये स्थान देण्याचं काम केलं. ज्या स्त्रिया होत्या त्यांना संरक्षण दिलं आणि अनेक मठ मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम शिवाजी महाराज. म्हणून आम्ही आज जे शिवाजी महाराजांना जे ग्रेट मानतो त्याचं कारण, आज आपण जो पॉडकास्ट इथं घेऊ शकतोय त्याचं कारण शिवाजी महाराज. क्या बात आहे. ह्या गोष्टी होत होत्या. हे करत असताना शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची घडी पण खूप चांगल्या पद्धतीने बसवली होती. महाराजांनी अनेक सुविधा केल्या होत्या की जेणेकरून रयत सुखी झाली पाहिजे, यासाठी जे जे काही करता येईल ते देण्याचं काम शिवाजी महाराजांनी. आय थिंक सो शेतकऱ्यांविषयी पण भरपूर सारं पत्रांमध्ये त्याचा उल्लेख येतो. जर त्याबद्दल थोडं सांगाल. शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे, त्यात शिवाजी महाराज असं म्हणतात की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. केवढा मोठा राजा आहे, शेतकरी आहे एक छोटासा. शिवाजी महाराज काय म्हणतात आपल्या सैन्यातल्या लोकांना की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. जर तुम्हाला ती हवी असेल तर त्याचं मोल देऊन ती खरेदी करावी. म्हणजे एवढी प्रजेची काळजी करणारा, प्रजादक्ष असा असणारा राजा शिवाजी आहे. असं कुठलंही तुम्हाला उदाहरण आढळणार नाही. मोगलांच्या इतिहासात नाही आढळणार का 750 वर्ष झालेल्या ज्या सगळ्या लढाया होत्या, भारतावर आले जे आक्रमक होते, त्यांच्या कुठेही एक असं उदाहरण आढळणार नाही की त्यांनी प्रजेची काळजी केली आहे आणि प्रजेसाठी एखादी योजना म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी सुरू केली आहे. हिंदू हे सहिष्णू आहेत, हिंदू राजे सहिष्णू होते. तुम्हाला असं कधी आढळणार नाही की शिवाजी महाराजांनी सामूहिकपणे मुस्लिमांच्या कत्तली केल्या. तुम्हाला कधी आढळणार नाही की शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या लोकांनी सामूहिकपणे मुस्लिम स्त्रियांची कत्तल केली किंवा हिंदू राजाने एखाद्या सामूहिकपणे मुस्लिम स्त्रियांची कत्तल केली किंवा त्यांच्यावर अत्याचार केले. असं कधी आढळणार नाही. उलट माझ्या मते इतिहास हेही सांगतं की महाराजांच्या आर्मीमध्ये इतर धर्माचे सोल्जर्स पण होते, सैनिकही होते. त्याचं उत्तर असं आहे, 1947ला भारत स्वतंत्र झाला. आपण इंग्रजांकडून भारत आपण घेतला म्हणा.
तर त्यावेळेस आपल्या आर्मीमध्ये किंवा आपल्या जे नेव्हल फोर्स होते त्या ठिकाणी अनेक इंग्रजी अधिकारी होते, इंग्रजचे अधिकारी ते होते, 3-4 वर्ष किमान होते. कारण का, त्याचं कारण असं होतं की आपल्याला त्या गोष्टीची माहिती नव्हती. हे तांत्रिकदृष्ट्या होते. जे इंग्रज अधिकारी स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा भारतात होते ते तांत्रिकदृष्ट्या होते. ते काय भारताप्रती त्यांची खूप मोठी काही आस होती किंवा भारतासाठी त्यांनी काम करावं असं काही नव्हतं. दर्या सारंग नावाचा जो माणूस होता तो सुद्धा तांत्रिकदृष्ट्याच आपल्या भारताच्या आर्मीमध्ये त्या नेव्हल फोर्समध्ये होता. असे काही अनेक सैनिक पण होते की ज्याला जे लोक असं म्हणतात की सगळ्या आर्मी सोल्जरचं प्रमुख ज्याला म्हणतो सरसेनापती किंवा असं काही शिवाजी महाराजांच्या सैन्यात नव्हतं. फक्त पायदळाचा जो प्रमुख होता नूरखान बेग हा सुद्धा तांत्रिकदृष्ट्याच होता. आणि ही जी माणसं होती ही 1658 पर्यंत होती आणि शहाजी महाराजांनी दिलेली माणसं होती. अच्छा. 1658ला शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांसोबत पूर्णपणे राजकीय फारकत घेतलीये. 1658 नंतर फक्त 2-3 नावं आढळतात ते सुद्धा तांत्रिक दृष्ट्या आहेत. म्हणजे जे लोक असं सांगतात की काजी हैदर नावाचा एकमेव वकील, एकमेव हा शब्द उल्लेख करतात, तर मुळात हा काजी हैदर दुभाषिक होता. म्हणजे फारसी आणि अरबीचं लिखाण करणं, पत्र व्यवहार करणं यासाठी तो काजी हैदर होता. जर काजी हैदर जर स्वराज्यनिष्ठ असता ना तो संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा स्वराज्यात राहिला असता. पण काजी हैदर शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा औरंगजेबाला जाऊन मिळालेला आहे. अच्छा, हे सगळं डॉक्युमेंटेशन मध्ये पण आहे? हो, हे पुरावे आहेत त्याचे. अच्छा. या सगळ्या गोष्टी समकालीन त्याच्या नोंदी आहेत, समकालीन त्याचे पुरावे. आणि मला वाटतं शिवाजी महाराजांना माहित होतं एक राजा किंवा एक सत्ता या देशाचं भाग्य बदलवू शकणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी या प्रत्येकामध्ये एक विजघोष वृत्ती निर्माण केली होती. म्हणजे काय, साधी गोष्ट आहे. आजच्या काळात जर बघितलं, आपण एखाद्याला सांगितलं चल तू ती आग लागली आपण विझूया, तो पहिला प्रश्न करणार मला काय मिळणार. त्याला म्हणतो अरे चल तो मुलगा बुडायला लागलाय त्याला वाचूया, तो म्हणतो वाचवेल ना पण मला काय मिळणार. चल ह्या गावासाठी आपण काहीतरी करू, स्वच्छता अभियान राबवू, तो म्हणतो करेल ना पण मला काय मिळणार. तो विचार केलाय ज्यावेळेस तानाजी स्वतःच्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी राजगडावर येतात आणि शिवाजी महाराजांच्या मनात कोंढाणा घेण्याचं चालू असतं. त्यावेळेस तानाजी म्हणतो की राजे, मुलाचं लग्न नंतर करू, आधी स्वराज्याचं लग्न करू, म्हणजे आधी कोंढाण्याचं लग्न करू, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. विचारलं का तानाजींनी शिवाजीराजे मी कोंढाणा घेतो मला काय देणार. का वाटलं तानाजीला की शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे. बाजी खिंडीमध्ये अडकून पडलेत, 3 तास जी लढाई खेळायची होती, माफ करा, 3 तास जी लढाई लढायची होती ती लढाई 9 तासांवर जाऊन पोचलीये आणि बाजी लढतायत. बाजी लढत असताना समोरून त्या सिद्धीचं सैन्य वाढत जात आहे. मोठमोठ्या दमाची, त्याची नवी दमाची एक तुकडी येतीये, ती बाजीसोबत लढतीये. आणि बाजी काय म्हणतायत, जोपर्यंत माझे राजे विशाळगडावर पोहोचणार नाहीत, जोपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानावर पडणार नाहीत, तोपर्यंत या बाजीला प्राण मंजूर नाही. काय दिलं शिवाजी महाराजांनी बाजीला. शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे. मी नेहमी सांगतो की शिवाजी महाराजांनी गड बांधला हे त्यांचं कर्तृत्व नाही, शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला हे त्यांचं नेतृत्व नाही, तर शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये नॅशनल कॅरेक्टर्स निर्माण केले हे त्यांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व. राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केलेत त्यांनी. ही माणसं उभा केलीत, ही स्वराज्यासाठी उभा केलीत. स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून हा उद्योग नव्हता, स्वतःला 32 मनाच्या सिंहासनावर बसायचंय म्हणून हे नव्हतं. तर ही रयत सुखी झाली पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे,
की लोक मरायला तयार झाली, ही लोक लढायला तयार झाली. त्यामागचा उद्देश हा होता, शिवाजी महाराजांनी यांना तयार केलं स्वराज्यासाठी, की हे तुझं आहे, हे तू जपलं पाहिजे, तू राखलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो शिवाजी द ग्रेट. शिवाजी महाराज द ग्रेट हे त्यामुळेच आपण क्या बात आहे. खूप जबरदस्त वाटलं माऊली दादा ऐकून ह्या अननोन फॅक्ट्स इतिहासामधील. आणि जो तो आपला मंच आहे शिवशंभू विचार मंच, याच्याबद्दल थोडं ऑडियन्सला सांगाल. शिवशंभू विचार मंच एक आम्ही असं काम करतो की गेल्या 10-15 वर्षामध्ये, म्हणजे शिवशंभूची स्थापना 2016-17 आहे. अच्छा. त्या अगोदर 10-15 वर्ष महाराष्ट्रामध्ये इतिहासाचं मोठ्या प्रमाणात विकृतीकरण करण्यात आलं आणि जाणून बुजून हेतू परस्पर इतिहासात नसलेला मजकूर हा इतिहासात टाकण्यात आला आणि स्वतःचं राजकीय स्वार्थासाठी जे जे काही लागतं ते इतिहासात घुसडवण्यात आलं. जसं की शिवाजी महाराजांच्या सैन्यात 50%, 70%, 90% मुसलमान होते असं सांगण्यापर्यंत. अजून सांगायचं म्हटलं की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद उभारली, असा अनेक खोटा इतिहास जाणून बुजून सांगण्यात आला. हे जे आव्हान होतं हे खूप मोठं होतं, कारण इतिहास हे एक मोठा वारसा आहे. बरोबर. हा आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिला आहे, त्यांनी तो अंगा खांद्यावर खेळला आहे. तुम्हाला फक्त तो जतन करायचा आहे, सत्य पद्धतीने पुढच्या पिढीला द्यायचा आहे. जर सत्य इतिहास जर पुढच्या पिढीला देणार नाहीत तर येणाऱ्या कित्येक पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जी लोक आपला इतिहास विसरतात ती लोक इतिहास कधीच घडवू शकत नाही. म्हणून या उद्देशानं आम्ही समाजामध्ये सत्य इतिहास माहीत व्हावा. जे अस्सल कागदपत्र आहेत मोडी लिपीतले, ती वाचली जावी. समकालीन पत्र काय आहेत, त्याचं तथ्य काय आहे. एखादं पत्र आहे समकालीन म्हणून थोपवण्यात आलंय, पण ते खरंच समकालीन आहे का, त्याच्यातले बारकावे काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण व्हावं म्हणून आम्ही मोडीलिपी वर्ग सुरू केले. त्या माध्यमातून लोकांना मोडीलिपी शिकवली. जे इतिहास तज्ज्ञ आहेत, इतिहास संशोधक आहेत, फक्त इतिहासकार नाही की ज्यांनी संशोधन केलंय, स्वतः ते संशोधन करून ग्रंथ लिहिले आहेत, पुस्तकं लिहिली, त्या इतिहास संशोधकांची व्याख्यानं त्या माध्यमातून आम्ही काम सुरू केलं. महाराष्ट्रातले तमाम जे इतिहासकार आहेत की शिवव्याख्याते आहेत, त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवल्या आणि त्यांच्या माध्यमातून शिवशंभूचं काम उभं राहिलं आणि चालू आहे. आणि येणाऱ्या पुढच्या काळात सुद्धा जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहील, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत राहू. असं ह्या शिवशंभूचं काम. खूप छान. तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या फ्युचर प्रोजेक्टसाठी, प्लॅनसाठी. आणि खरंच खूप मोठं कार्य आहे. आणि माऊली दादा, तुम्ही या ठिकाणी आलात, पुन्हा एकदा खूप खूप आभार. आपण पुन्हा एकदा फ्युचरमध्ये नक्कीच भेटूया एखाद्या वेगळ्या टॉपिकवर, जे तुम्ही R&D करणार आहात, जे वेगवेगळे पत्रांविषयी तुम्ही ऑडियन्सला सांगणार आहात. आणि हे ऐकण्यास आम्ही सर्वजण एक्साइटेड डेफिनेटली आहोत. नक्कीच. सो पुन्हा एकदा थँक्यू सो मच माऊली दादा, या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचा आभार आहे. थँक्यू.